आज आपण पाहूया येशूच्या मरणामागचं दुसरं कारण, आपल्या स्वर्गीय पित्याला संतुष्ट करणं. पण हे ऐकायला जरा विचित्र वाटतं, नाही का? चला या मागचं सत्य समजून घेऊया. ख्रिस्ताचं मरण हे अचानक घडलेलं नाही, तर ती देवाची अगदी सुरुवातीपासूनची योजना होती. यशया संदेष्टानं आधीच सांगितलं होतं की हे परमेश्वराच्याच इच्छेने होणार आहे. या घटनेच्या खरं तर दोन बाजू आहेत. एकीकडे ते पापाविरुद्ध देवाच्या क्रोधाचं प्रदर्शन होतं. वधस्तंभावरची येशूची ही आरोळी पापाचं ओझं वाहताना झालेली ती ताटाटूट दाखवते. पण दुसरीकडे हेच बलिदान देवाला संतोष देणारं एक सुगंधी अर्पणही होतं. म्हणजे त्याच्या आज्ञाधारकपणामुळे त्याचं दुःख पित्यासाठी आनंदाचं कारण ठरलं. मग ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत? याचं उत्तर देवाच्या प्रेमाच्या रहस्यात दडलंय. देवानं पुत्रावर क्रोध व्यक्त केला, पण त्याचवेळी पुत्राची आज्ञा पाळण्याची तयारी देवाला खूप मोलाची वाटली. म्हणजे जो पुत्र देवाचा क्रोध सहन करत होता, त्याच पुत्रावर पिता अमर्याद प्रेमही करत होता. देवाच्या प्रीतीचं हे एक अथांग आणि अद्भुत सत्य आहे, जे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. अशाच सखोल अभ्यासासाठी आमच्या चॅनल आणि पेजला नक्की सबस्क्राईब करा.